जे जितेश रावसाहेब अंतापूरकर हे काँग्रेसनं ज्यांना आमदारकी दिली, ज्यांनी काँग्रेसनं ज्यांना मोठं केलं, त्या काँग्रेसचे होऊ शकले नाहीत तर सर्वसामान्यांचे होतील का, हा प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतोय। नमस्कार, मी मिलिंद वाघमारे, माइंड लाईट न्यूज वाहिनीच्या विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। शीर्षकानुसार संदर्भ द्यायचं झालं तर काल देगलूर येथे महाविकास आघाडीची एक रॅली काढण्यात आली होती आणि या रॅलीच्या समारोप प्रसंगी अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली, आपली मनोगत व्यक्त केली। त्यापैकी एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश पाटील म्हणाले, अंतापूरकरांचा अंत निश्चित। अंतापूरकरचा अंत निश्चित आहे। अंतापूरकरचा अंत निश्चित आहे। अंतापूरकरचा अंत निश्चित आहे। आमदार आहेत ज्यांना आपण 3 वर्षासाठी येथील जनतेनं एक गरीब आमदार, एक वडील या ठिकाणी निधन झालं म्हणून त्यांना निवडून दिलं होतं, पण त्यांनी 3 वर्षाचा आपला कार्यकाळ पूर्ण न करता मध्येच त्यांनी राजीनामा देऊन त्या कमळाबाईच्या पत्रात लपले। त्या काँग्रेसने त्यांना एवढं मोठं केलं, त्या काँग्रेसला धोका देणे देगलूरची जनता धडा शिकले। अंतापूरकरचा अंत निश्चित आहे। जितेश रावसाहेब अंतापूरकरांचा राजकीय अंत निश्चित आहे का, यावरती आपण चर्चा करणार आहोत। गेल्या काही दिवसापासून जितेश रावसाहेब अंतापूरकरांच्या बाबतीमध्ये राजकीय गणित मांडत असताना अनेक सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कारण जितेश रावसाहेब अंतापूरकर हे काँग्रेस सोडून भाजपवासी झाले आणि भाजपवासी झाल्यामुळे अनेक लोकांना हे पटलेलं नाही। त्यामुळं जितेश रावसाहेब अंतापूरकर यांच्या बाबतीत नाराजीचा सूर आजही कायम असल्याची चर्चा केली जाते। जितेश रावसाहेब अंतापूरकर हे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या, तेव्हाचे तत्कालीन लोकसभेचे रिंगणात उतरलेले स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या कोणत्याही प्रचार सभेला जितेश रावसाहेब अंतापूरकर हे उपस्थित नव्हते। त्यांनी आजारपणाचं कारण सांगून या निवडणुकीच्या प्रचाराच्या मोहिमेला पूर्णपणे पाठ फिरवलेली होती। जे जितेश रावसाहेब अंतापूरकर हे काँग्रेसनं ज्यांना आमदारकी दिली, ज्यांनी काँग्रेसनं ज्यांना मोठं केलं, त्या काँग्रेसचे होऊ शकले नाहीत तर सर्वसामान्यांचे होतील का, हा प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतोय। खरं तर आपण पाहणार आहोत की जितेश रावसाहेब अंतापूरकरांच्या पाठीशी एक मोठा गट आहे असं म्हटलं जातं, परंतु मातंग समाज सुद्धा जितेश रावसाहेब अंतापूरकरांच्या कार्यप्रणालीवरती नाराज असल्याचं दिसून येतं। त्यांनी जेव्हा निवडून आले होते तेव्हा म्हणाले होते की मातंग समाजासाठी, माझ्या बांधवासाठी मोठमोठ्या पद्धतीनं काय करता येईल, सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवता येईल, सर्व समाजाच्या हिताचे काही भूमिका मांडता येईल का, हे त्यांनी सांगितलं होतं। पण ते पूर्णपणे त्यांनी यशस्वीपणे काम केलेलं नाही असं काही जणांचं म्हणणं आहे। त्यामुळे मातंग समाजातील काही बहुतांशी लोक हे जितेश रावसाहेब अंतापूरकरांच्या बाबतीमध्ये नाराज असल्याचं दिसून येतं। मातंग समाजाच्या काही संघटना आहेत, त्या संघटना सुद्धा सद्यस्थितीला महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहेत। म्हणजेच मातंग समाजातील सर्व समाज बांधव हे जितेश रावसाहेब अंतापूरकर यांच्या पाठीशी नाहीत। म्हणजेच जितेश रावसाहेब अंतापूरकरांचा अंत होण्याची ही पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे। खरं तर जितेश रावसाहेब अंतापूरकर जेव्हा भाजपवासी झाले तेव्हा भाजपातील अनेक कार्यकर्ते हे नाराज असल्याचंही लक्षात येतंय। जेव्हा जितेश रावसाहेब अंतापूरकरांनी भाजपात गेले तेव्हा केवळ त्यांच्या सोबत असणारा एक गट घेऊन त्यांनी आपल्या अनेक कार्यक्रमाची आखणी केली आणि तिथे जे भाजपाचे जे मूळ कार्यकर्ते होते, नेते होते, त्यांनी त्यांच्या बरेच जे काही कार्यक्रम राबवले होते, जे काही सभा संमेलनं घेतली होती, त्यामध्ये त्यांनी पाठ फिरवलेली होती। अर्थातच मूळ भाजपाचा जो गट आहे तो जितेश रावसाहेब अंतापूरकरांना कितपत साथ देणार आहे यावरून जितेश रावसाहेब अंतापूरकरांचा अंत होणार का याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे। खरं तर जितेश रावसाहेब अंतापूरकरांच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगणं मला वाटतं की जितेश रावसाहेब अंतापूरकर हे योगायोगाने झालेले आमदार आहेत।
खर तर स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर हे सर्वसामान्यांचे आमदार म्हणून ओळखले जात होते, सर्वसामान्यांना प्रेमाने बोलणारे आमदार म्हणून ओळखले जात होते. त्यांनी कधीही काँग्रेस सोडून दुसरी भूमिका घेतलेली नव्हती, परंतु त्यांच्या सुपुत्राने भाजपाकडे गेल्यामुळं ही भूमिका खरंच कितपत लोकांना पटणार आहे हेही आपण विचार करणं गरजेचं आहे. ज्या अशोकराव चव्हाणांनी भाजपात गेल्याच्या नंतर त्यांच्या पाठीशी असणारा जो गट होता, त्यांच्या सोबत असणारी जी माणसं होती ती त्यांच्या सोबत राहिली नाहीत. म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी आपण बघितलेलं आहे, याचं स्पष्ट चित्र झालं होतं की लोकसभेची निवडणूक मुहूर्तावरती असताना अशोकराव चव्हाण जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला, ते जेव्हा भाजपात गेले तेव्हा त्यांच्या पाठीशी समाज नव्हता किंवा मताधिक्य मिळालेलं नव्हतं. म्हणूनच की काय भाजपाचे त्यावेळेस जे लोकसभेला उतरलेले रिंगणात होते ते प्रतापराव पाटील हे अपयशी ठरलेत. आजही असं म्हटलं जातं की अशोकराव चव्हाण भाजपात आल्यामुळे प्रतापराव पाटलांचा पराजय झाला होता, असं अनेक भाजपांच्या काही जबाबदार व्यक्तींचे मतांतरे ऐकावयास मिळतात. त्यामुळे जर अशोकराव चव्हाण भाजपात गेल्यानंतर अशोकरावांच्या मताधिकारामध्ये घट होऊ शकते, त्यांच्या एखाद्या प्रमुख नेत्यांचा पराजय होऊ शकतो, तर जितेश रावसाहेब अंतापूरकरांच्या बाबतीतही असं का होणार नाही, असं होऊ शकतं. अशा पद्धतीचं राजकीय विश्लेषकांनी मांडणी करताना सुद्धा आपण ऐकावयास मिळतं. प्रामुख्याने आपण एक विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. जितेश रावसाहेब अंतापूरकरांच्या बाबतीमध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. जितेश रावसाहेब अंतापूरकरांनी या मतदारसंघासाठी नेमकं काय केलं, या सर्वसामान्य जनतेसाठी काय केलं. आज सोशल मीडियाच्या माध्यमांनी वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे जरी चित्रफिती येत असले, खरं ती तेव्हा का केली गेली नाहीत यावरही आता जनता विचार करीत आहे. त्यामुळं माजी आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकरांचा राजकीय अंत होण्याची जास्त चिन्हे आहेत. जितेश रावसाहेब अंतापूरकर हे केवळ माजी आमदारच म्हणून राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीच्या नंतर आपण लक्षात येणारच आहे ही जनता अत्यंत हुशार आहे. जनतेला सगळं समजतं की कोण कशा पद्धतीनं काम करतं. केवळ आपल्याला आमदारकी मिळावी, उमेदवारी मिळावी म्हणून पक्षांतर करणाऱ्या जितेश रावसाहेब अंतापूरकरांच्या सोबतीला जनता राहणार आहे का त्यांचं राजकीय अंत होण्याच्या दिशेकडे त्यांची वाटचाल चालू झालेली आहे हे आपण येणाऱ्या काळात पाहणारच आहोत. तत्पूर्वी पाहत रहा माइंड लाईट न्यूज. अशाच वेगवेगळ्या विषयावरती आपण विश्लेषण करणार आहोत. वेगवेगळ्या राजकीय उमेदवारांची सुद्धा आपल्या भूमिका काय त्यांनी कशा पद्धतीने मांडली ते आपण लवकरच आपण स्पष्ट करू. पाहत रहा माइंड लाईट न्यूज. आपण सर्वांनी याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.